नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेच्या नेत्यांना थेट ऑफर आलेली आहेत. काय आहे ही ऑफर आणि काय चालू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक मोठे राजकीय भूकंप आणि नाटकमय घडामोडी पाहिल्या आहेत. 2022 मध्ये शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि एकनाथ शिंदे आणि भाजप सोबत केलेले सत्ता स्थापन यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत. मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी शिंदे गटातील नाराज नेत्यांना थेट घर वापसीची ऑफर दिली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झालेला आहे. शिंदे गटातील काही नेते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराज असल्याच्या चर्चेवर शिवसेना उमटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले आहेत की प्रत्येकाचे वैयक्तिक मत असते, पण मला असे वाटते की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी सध्या त्यांना अपमानित करत आहेत, ते पाहता जर कुणाला पश्चाताप झाला असेल तर ते परत येऊ शकतात. ज्यांना असे वाटते की आपल्याकडून चूक झाली, आपल्याला भ्रमात ठेवले गेले आणि आपण बहकलो, त्यांनी नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परत यायला हवे आहेत. संजय राऊत यांच्या या विधानाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समर्थन केलं आहे. संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका अगदी योग्य आहे. ज्यांना ज्यांना आपला निर्णयाचा पश्चाताप झाला आहे त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करायला हवा, असं आव्हान दानवे यांनी शिंदे गटातील नेत्यांना केलेलं आहे. या सर्व चर्चांना उधाण येण्याचे मुख्य कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक ठरली आहे. इथे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, ज्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असताच अब्दुल सत्तार यांनी अत्यंत सूचक विधान केलेलं आहे. माझ्या मते आता दोन्ही शिवसेना पक्षांनी एकत्र आलं पाहिजेत. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला कोणाची परवानगी घेण्याचा किंवा मत विचारण्याची गरज भासणार नाही. आम्ही एका मिनिटात त्यासाठी तयार होऊ. आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला पूर्णपणे मान्य आहेत. एकीकडे ठाकरे गटाकडून पश्चाताप झालेल्यांना परत येण्याची साथ घातली जात आहे, तर दुसरीकडे भाजप सोबतच्या अंतर्गत मतभेदामुळे शिंदे गटातील नेत्यांकडून दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलटपालट होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.